नमस्कार. निरामय जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये व्रतवैकल्यांना विशेष महत्त्व आहे आणि ज्येष्ठ मासात येणारं असंच एक महत्त्वाचं व्रत म्हणजे गंगा दशहरा व्रत. हे गंगेचं व्रत नेमकं काय आहे? गंगेच्या पूजनाला आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे? महाराष्ट्रात हे गंगा पूजन कसं केलं जातं याविषयी आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत प्राचीन धर्मशास्त्र व संस्कृतचे गाढे अभ्यासक प्रणव गोखले सर. नमस्कार प्रणव सर. नमस्कार. प्रणव सर, गंगा दशहरा म्हणजे नेमकं काय? गंगा दशहरा हे जसं तुम्ही म्हणालात हे व्रत आहे. हे केव्हा केलं जातं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध दशमीपर्यंतचा जो 10 दिवसाचा कालावधी आहे, या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये गंगा पूजन, गंगा स्नान, गंगेमध्ये श्राद्ध अशा सगळ्या ज्या तीर्थकृत्य तीर्थकर्म म्हटलं जातात त्यांचं आचरण होतं. या कालावधीला दशहरा 10 दिवसांचा समुदाय म्हणून ओळखलं जातं. गंगेचं पूजन या काळात केलं जातं म्हणून गंगा दशहरा. अच्छा, पण म्हणजे जसं आपण नवरात्र करतो तशा या 10 रात्री आहेत का? हो हो. देवीचं जसं नवरात्र मग वासंतिक असेल, शारदीय असेल, पौषातलं असेल, तसं हे जे नवरात्र आहे हे 9 दिवसाचं 9 रात्रींचं समाहार म्हणून ओळखलं जातं. तसं 10 दिवसांचा. आता रात्रीमध्ये रात्री पूजा, रात्रीच्या उपासनेला महत्व आहे. इथे अह म्हणजे अहोरात्र आपण शब्द वापरतो. अह याचा अर्थ जर दिवस असेल तर अर्थात या सगळ्या पर्वणीमध्ये दिवसा केल्या जाणाऱ्या उपासनेला महत्व आहे. अच्छा. 10 दिवस. अच्छा. अर्थात 10 दिवस 10 रात्री असा त्याचा एकत्रित अर्थ घ्यायचा. पण आता यावर्षी तर अधिक मास आलेला आहे आणि अधिक मासात कुठलंही व्रत केलं जात नाही असं म्हणतात. हो, पण त्याला अपवाद असा आहे की अन्य आपण वेगवेगळी व्रत उत्सव असे हे पाहतो तेव्हा त्याला एक सामान्य नियम असा असतो की अधिक महिन्यामध्ये, म्हणजे समजा जो महिना अधिक आलेला आहे त्या अधिक महिन्यामध्ये ही व्रत न करता जो निज महिना त्यानंतर येतो, म्हणजे ज्यामध्ये संक्रांत होते, अच्छा, त्या महिन्यामध्ये ते कर्म करावं असं साधारण बंधन आहे, धर्माचं बंधन. उदाहरणार्थ यावर्षी आता ज्येष्ठ महिना अधिक येतोय. आता तो पहिला अधिक आणि दुसरा निज का, तर पहिला जो महिना म्हणजे आपल्या क्रमानुसार वैशाखानंतर जो येतोय, बरोबर, तो ज्येष्ठ. त्या ज्येष्ठ महिन्यामध्ये अपेक्षित जी संक्रांत आहे, म्हणजे सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारं संक्रमण. म्हणजे आता कसं झालं, साधारण मे मध्ये सूर्य हा मेष राशीतून वृषभ राशीत किंवा वृषभ राशीतून पुढची जी मिथुन आहे त्या राशीत प्रवेश करतो. तर हे संक्रमण या महिन्यात न होता, म्हणजे मिथुन संक्रांत न होता वैशाख महिन्यामध्ये जी सूर्य संक्रांत म्हणजे सूर्याचं पुढच्या राशीमध्ये प्रवेश करणं जे अपेक्षित आहे ते न होता सूर्य जवळजवळ 30 दिवसाच्या कालावधीनंतर पुढच्या राशीत प्रवेश करतो. अच्छा, म्हणजे सगळं भौगोलिक गणित आहे. हा, खगोलीय सॉरी. तर हा जो मधला कालावधी आहे, म्हणजे चंद्र आणि सूर्यांच्या गतीमध्ये जो फरक पडतो, म्हणजे चांद्रमानानुसार होणाऱ्या वर्षाचे दिवस आणि सौरमानानुसार होणारे वर्षाचे दिवस याच्यामध्ये तफावत आहे. आणि ही दोन्ही जी चक्र एकत्र जेव्हा बसवली जातात तेव्हा त्यांचा ताळमेळ व्हावा यासाठी साधारण 33 महिन्यानंतर, 30-3 आपण म्हणतो ना, त्या महिन्यानंतर एक अधिक मास हा कल्पलेला असतो. अच्छा. तर हा जो महिना आहे त्याच्यामध्ये कोणतंही व्रतवैकल्य केलं जात नाही, कारण सूर्य हा पुढच्या राशीत जात नाहीये, तो त्याची गती सोडतोय, भासमान गती असं. बरोबर. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये कोणतंही व्रतवैकल्य न करता निज महिना म्हणजे जो पुढचा महिना आहे त्याच्यामध्ये सूर्य संक्रमण होतं, त्या महिन्यामध्ये सगळी कर्म, व्रत, वैकल्य, उत्सव हे करावेत असा संकेत असतो. म्हणजे आपल्या ऋषींनी खरं तर केवढा विचार केलेला आहे खगोलीय शास्त्रानुसार. हो, खरं. पण आता या गंगा दशहऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे, अगदी काही अपवादात्मक सण, व्रत, उत्सव असे आहेत
की जे अधिक महिन्यामध्येच व्हावेत. म्हणजे ते जे क्रमशः वैशाखानंतर जे 10 दिवस येणार आहेत तेव्हाच ते साजरे व्हावेत असा दंडक आपल्याला दिसतो. गंगा दशहरा त्यापैकी आहे. बर. म्हणजे बाकी सण जरी निज महिन्यात होत असले तरी गंगा दशहरा हा जरी अधिक महिना आला असेल ज्येष्ठामधला तरी त्या अधिक महिन्यातल्या शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध दशमीपर्यंत हा साजरा होत असतो. पण ही जी शुद्ध प्रतिपदा तिथी तुम्ही जी सांगताय म्हणजे ही गंगा अवतरणाची तिथी आहे का? अवतरणाची तिथी म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया, लोकोद्धारासाठी लोककल्याणासाठी ही जी गंगा वेगवेगळ्या रूपात प्राप्त झाली. बरं, मग त्या संदर्भातली एखादी कथा जी आहे अनेक कथा आहेत. म्हणजे आता आपल्याला असं वाटतं की ही गंगेची कथा असं म्हणेपर्यंत दुसरी येते. म्हणजे आपल्याला माहिती ती भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली एवढीच एक कथा. आता ती पृथ्वीवर यायची कथा आहे, ती जन्माची कथा नाही. अच्छा. वाल्मिकी रामायणातल्या बालकांडामध्ये विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणांना गंगेचं जन्माख्यान सांगितलं. बर. हिमालयाच्या 2 प्रमुख कन्या, त्यातली ज्येष्ठ होती ती होती गंगा आणि कनिष्ठ होती तिचं नाव होतं गौरी किंवा उमा. हो. तर ती जी गंगा आहे ती हिमालयाची कन्या, म्हणजे पहिला जन्म कुठे झालाय? हिमालयाच्या घरी. तिचंच एक दुसरं आख्यान आहे की जेव्हा देवसभेमध्ये भगवान शंकरांनी एकदा गायन केलं तेव्हा नारायण हे द्रवरूप झाले. बर. इतकं आर्त गायन शिवानी केलं की त्या गायनाचे संगीताचे सूर ऐकून ऐकता ऐकता नारायण साक्षात परमात्मा त्यांचा देह पाणी पाणी होऊन गेला. बापरे. ते जे हरीचं द्रवरूप होतं, म्हणजे हरी परमात्मा जो द्रवरूपात अवतरला ते द्रवरूप म्हणजे गंगा. बर. जी आकाशगंगा किंवा स्वर्गंगा म्हणून ओळखली जाते. बर. म्हणजे तुम्ही आता जो हरीचा उल्लेख केला तर नाम साधर्म्य आहे का हरी की पौडी? हो. जे आपण हरिद्वारला पाहतो. हो. पौडी याचा अर्थ पायरी. अच्छा. किंवा जिथे पाऊल ठेवलं जातं ते ती जागा. जिथे हरीकडे जायचं असेल म्हणजे वैकुंठाला जायचं असेल तर जिथे सोपान, जिथे जिना सुरू होतो, पहिली पायरी. आणि तेच हरी जेव्हा आपला लोक वैकुंठ धाम सोडून भूतलावर अवतीर्ण होतात तेव्हा त्यांचं पहिलं पाऊल जिथे भूतलावर पडतं. अच्छा. अशी ती हरी की पौडी, हरीचं द्वार. पण म्हणजे त्या हरी रूपाचं जे तुम्ही आता मगाशी सांगितलं ते फक्त नामसाधर्म्य आहे आपण म्हणू शकतो. आता असंही म्हणायला वावंय की हरीची पायरी असं म्हणताना त्या कथेचा कुठेतरी परिणाम आहे. म्हणून ते हरी की, आता त्याचा अपभ्रंशही झालाय, हरकी पौरी. हरिद्वार न म्हणता हरद्वार असंही म्हणतात. शैव वैष्णव यातली सांप्रदायिक तफावत असंही त्याला. पण आणखी अशा कुठल्या कथा आहेत गंगेच्या जन्माच्या? तशी आता पुढची जी कथा येते ती ब्रह्मदेवांच्या कमंडलूमध्ये. म्हणजे हिमालयाची ही कन्या लोककल्याणासाठी ब्रह्मदेवांच्या कमंडलूमध्ये ब्रह्मलोकी जाऊन स्थिरावली. आता तिथे आपल्याला महाभारतातली कथा मिळते. आदी पर्वामध्ये महाभारताच्या ब्रह्मदेवांच्या सभेमध्ये त्यांची मानसकन्या असणारी गंगा आली आहे आणि त्याच वेळी महाभीष नावाचा राजा आहे जो आपल्या पुण्यबळावर ब्रह्मलोकापर्यंत पोहोचलाय. तो तिथे जातो आणि तेवढ्यात गंगेचा पदर वाऱ्यामुळे ढळतो. हा राजा त्याही अवस्थेत गंगेकडे एकटक पाहत राहतो आणि गंगा देखील त्या राजाच्या रूपावर, पराक्रमावर, व्यक्तिमत्वावर भाळते. त्यामुळे ब्रह्मदेव शाप देतात की ब्रह्मसभेमध्ये न शोभणारं असं असभ्य वर्तन तुमच्याकडून झालं. सभेची शिस्त, सभेमध्ये कसं वागावं, शिष्टाचार काय ह्याचं भान तुम्हा दोघांना राहिलं नाही. म्हणून तुम्ही दोघंही मर्त्यलोकी चालते व्हा. त्यातून तो महाभीष राजा पुढे शंतनू किंवा शांतनू या नावाने प्रसिद्ध झाला, जन्माला आला कुरुकुळामध्ये. आणि गंगा ती तशीच आली जिच्या पोटी पुढे भीष्मांचा जन्म झालेला आहे. तर ही ब्रह्मलोकातली कथा आपल्याला सापडते. अजून एक कथा सापडती जेव्हा भगवान विष्णूंनी वामनाचं रूप धारण केलं आणि त्रैविक्रम म्हणजे 3 पावलामध्ये त्रैलोक्य पादाक्रांत केलं तेव्हा भगवान विष्णूंचं पाऊल जशी ऊर्ध्व लोकांचं अतिक्रमण करून वर वर जात होतं तेव्हा ऊर्ध्व लोकात सगळ्यात शेवटचा लोक जो मानला गेलाय तो आहे सत्यलोक. अच्छा. त्या सत्यलोकाचं जे काही
अंडकटाह ह्या सगळ्या विश्वाला त्याची जी आपण ज्याला कॉस्मॉस म्हणूया त्याला एक अंड्याची उपमा दिलेली आहे. हो. हे जे अंड आहे त्याच्या ऊर्ध्व भागामध्ये ब्रह्मलोक आहे. बर. आता जेव्हा भगवान विष्णूंनी तो आपला एक पाय उचललावर तर त्या पायाच्या नखाने अंडकटाह भग्न झाला. ते जे ब्रह्मांड होतं, अच्छा, ब्रह्मदेवाचं अंड, त्याचा वरचा कटाह फुटला, भग्न झाला. आणि त्या भग्न झालेल्या अंडकटाहामध्ये जी बाहेरच्या अवकाशामध्ये पसरलेली गंगा होती, ज्याला तत्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये कारणोदक म्हटलं जातं. कारणोदक म्हणजे काय, तर या विश्वाचं, या विश्वातल्या सृष्टीचं मूळ कारण, एलिमेंट, बेस असं आपण ज्याला म्हणू, ज्याच्यातून हे सगळं उत्पन्न झालंय. ही कल्पना कशी आहे, तर आपल्या मानवी उत्पत्तीचं जरी गमक पाहिलं तरी पहिला जन्म चेतनेचा हा लिक्विड फॉर्म मध्ये सांगितलाय. हो. तसं ते जे कारणोदक होतं विश्वामधलं, विश्वाला आकार देणारं, विश्वाचं उत्पत्ती स्थान, ते कारणोदक त्या अंड्याच्या बाहेर पसरलेलं होतं. अच्छा. अंडकटाह जेव्हा भग्न झाला तेव्हा त्या छिद्रातून ते कारणोदक खाली पाझरलं. आणि ही जी धार त्या कारणोदकाची अवतरली भूतलावर ती म्हणजे गंगा, गंगाधार. अशी आपल्याला वैष्णव पुराणांमध्ये कथा मिळते. आता तिसरी कथा जी आपण सर्वसामान्यपणे ऐकतो, जी वाल्मिकी रामायणातही आली आहे, महाभारतातही आली, अनेक पुराणात आली आहे, भगीरथाची कथा. सगर नावाचा राजा आहे. ह्या सगराला 2 पत्नी होत्या. एका पत्नीपासून असमंजस नावाचा मुलगा त्याला झाला, जो लहानपणापासून वेडेचाळे म्हणजे एखाद्या मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीसारखं त्याचं आचरण होतं. अर्थात काही पुराणामध्ये तो योगभ्रष्ट होता किंवा एक डिस्गाइज्ड फसवा वेश धारण केलेला योगी होता असाही उल्लेख मिळतो. अच्छा. तर या असमंजसाचा पुढे वंश वाढला, त्याला पुढे अंशुमान नावाचा मुलगा झाला. आणि दुसरी जी एक पत्नी होती तिचं नाव होतं केशिनी, सगर राजाची. हा सगर राजा सूर्यवंशातला आहे. त्या केशिनीला 60,000 मुलगे झाले. आता आज हे पटणं थोडं लोकांना हे तर्कसंगत वाटत नाही की हे काय कपोल कल्पित सांगतात, पण आपण कथा म्हणून त्याचा विचार करतोय. तर 60,000 मुलगे झाले. पुढे सगराने अश्वमेध यज्ञ केला. 99 अश्वमेध केले. 100वा अश्वमेध जेव्हा तो करायला गेला तेव्हा इंद्राला एक आव्हान त्यातून मिळालं. काय, की जो कोणी 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण करतो त्याला इंद्रपदाची प्राप्ती होते. अच्छा. सगराचे 99 यज्ञ पूर्ण झाले होते, 100वा यज्ञ होणार आणि आता हा आपलं पद बळकावणार, म्हणून त्या भीतीने इंद्राने अश्वमेध यज्ञाचा घोडा पळवला आणि हा लपवून ठेवला. कपिल, जे पाताल लोकी राहणारे कपिल मुनी होते, यांच्या आश्रमात नेऊन बांधला. आता झालं काय, सगराने आपल्या 60,000 पुत्रांना घोड्याचा माग काढण्यासाठी किंवा त्याचं रक्षण करण्यासाठी पाठवलेलं होतं. हे राजकुमार सर्वत्र शोधत शोधत सगळं त्रैलोक्य त्यांनी पादाक्रांत केलं, पण त्यांना तो काही घोडा सापडला नाही. अखेर भूतलाचा माग काढत काढत ते तल, अतल, वितल, तलातल, रसातल, महातल, पाताल अशा एक एक अधोलोकात ते जात गेले. आणि अखेर ते पातालात जेव्हा पोचले तेव्हा त्यांना तिथे कपिलांचा आश्रम, तिथे तो घोडा, हे सगळं दिसलं. आणि त्यांचा गैरसमज असा झाला की या ऋषीनीच कपटपूर्वक हा घोडा पळवला. म्हणून ते कपिल ऋषींना मारायला उठले. तेव्हा कपिल ऋषींनी रागाने एक हुंकार मात्र टाकला आणि त्या हुंकाराने 60,000 सगरपुत्र दग्ध झाले. राखेचे नि अस्थींचे ढीग तिथे पडले. आता इकडे जो घोडा अडवलेला होता तो योग्य वेळेत परत न आल्यामुळे सगर राजाचा तो यज्ञ आपसूक कुंठित झाला. सगराने या सगळ्याचा शोध घेण्यासाठी आपल्या आता नातवाला पाठवला. हा जो आहे नातू, त्याचं नाव आहे अंशुमान, जो असमंजसाचा मुलगा आहे. अच्छा. हा अंशुमान शोधत शोधत आपल्या काकांचा माग काढत तिथपर आला. त्याच्या लक्षात आलं आपल्या सगळ्या काकांनी काय चूक केली. त्यांनी क्षमा याचना केली कपिलांची. तेव्हा कपिलांनी तो घोडा तर परत दिलाच, तर जाता जाता त्याने जेव्हा प्रश्न विचारला की या सगळ्या माझ्या पितृव्य म्हणजे काकांचा उद्धार कसा होईल,
तेव्हा कपिलांनी त्याला मार्गही सांगितला की जर विष्णू पादोदक असणारी ही गंगा जर आपल्या प्रवाहात या अस्थी आणि रक्षेला प्रवाहित करील, यांना जर गंगेचा स्पर्श झाला बर तर यांना सद्गती मिळेल. आता ही गंगा कुठली आहे? ते कारणोदक, हे विश्व ज्या मूल द्रव अवस्थेतून हां, साकार त्याच्यातून झालं, निर्माण झालेले. म्हणजे विश्वाच्या मुळाशी कुठेतरी ती जोडलेली आहे. हम्म. त्या गंगेमध्ये ही राख, म्हणजे जिथून हे सगळं विश्व जिथून निर्माण साकार झालं. झालं त्या मूळ उगमामध्ये जर ही राख प्रवाहित केलीत अच्छा. तर ह्यांना मुक्ती आहे. म्हणजे कुठेतरी जीवाचा प्रवास असा नाही तसा हम्म. पूर्ण होण्याचा होण्यासाठी. करण्याचा हा प्रयत्न. वा. तिथपर्यंत हे कारणोदक जे गंगा रूपाने देवलोकी राहिलं होतं, ब्रह्मदेवांकडे विष्णू लोकामध्ये हे राहिलेलं होतं, ते भूतलावर अजून अवतीर्ण झालं नव्हतं. हम्म. तेव्हा मग सगराच्या पिढ्यानपिढ्या तिला आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. बर. स्वतः सगराने तपश्चर्या केली. सगराचा नातू अंशुमान त्याने तपश्चर्या केली. अंशुमानाचा मुलगा, त्याचं नाव आहे दिलीप, बर. त्यांनीही तपश्चर्या केली. अशा 3 पिढ्या, खरं म्हटलं तर 4 पिढ्या म्हणायला हव्यात, पण मधली पिढी हम्म. ही अशी अकाली गेली. अच्छा. 60,000 60,000 मुलं, जण. आणि तो योगभ्रष्ट असल्यामुळे समाजमान्य मार्गावर तो राहिला नव्हता. हां. त्यामुळे आजोबा, नातू आणि त्याचा मुलगा अशा 3 पिढ्यांनी गंगेच्या अवतरणासाठी साधना केली, तपश्चर्या केली, पण तरीही त्यांचा प्रयत्न सफळ झाला नाही. अखेर जेव्हा दिलीपाचा मुलगा, त्याचं नाव आहे भगीरथ, अच्छा. हा राज्यावर आला, तेव्हा त्याने दृढ निश्चय केला की आणली गंगा तरच परत येणार, नाही तर मी परतच येणार नाही. बर. असा वज्र निश्चय करून तो निघाला. त्याने कठोर तप केलं. सर्वप्रथम ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं, हम्म. कारण त्यांच्या कमंडलूमध्ये ती आहे. मग ब्रह्मदेवानी वरदान दिलं. मग गंगेला प्रसन्न करून घेतलं की तू आमच्याकडे ये. आमच्याकडे ये, माझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी तू अवतीर्ण व्हा. बर. गंगेने मान्य केलं, पण इथे भागलं नाही. इथे गंगेने एक अट घातली की मी येईन, पण माझा जो प्रचंड ओघ आहे हम्म. हा धारण करण्याचं सामर्थ्य कोणात आहे, त्याला तो ओघ थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी तू उभं कर. बर. तेव्हा साकडं घातलं भगीरथानी महादेवांना. हम्म. तेव्हा महादेवानी हा विशाल अशा जलप्रवाहाला आपल्या जटांमध्ये सामावून घेतलं, बर. रोखलं. एक प्रकारे आपण गुरुत्वाकर्षण बलाचा जर विचार केला, त्या बलामुळे जर ते पाणी तितक्या वेगाने भूतलावर आलं असतं तर कदाचित भूतल हे विदीर्ण करून पुन्हा अधोलोकी गेलं असतं. खाली गेले असते. म्हणून शिवानी तिचा सगळा वेग, तिचं बळ हे आपल्या जटांमध्ये रोखून धरलं. हम्म. फिजिक्स मधला जो नियम बरोबर आहे. आहे हो, कंट्रोल की केलं. जेव्हा ते Speed. थांबवून स्थिर केलं जातं तेव्हा त्याची दाहकता, त्याच्यातली विनाशक शक्ती ही खरंय. कुठेतरी कमी होते. आणि तिला स्थिर करून मग हळूहळू हळूहळू जटेतून सोडला. आता त्याच्यामध्येही कथाभेद आहेत की गंगा गर्विष्ठ होती, म्हणून तिला पूर्ण तिचं गर्वहरण होईपर्यंत शंकराने आपल्या जटेत बांधून ठेवली. तिला गर्व असा होता की माझा वेग हा शिव काय धारण करणार. अच्छा. तर तिच्या गर्वाचं हरण आणि अर्थात तिचं जे बळ होतं ओघाचं, ते आपसूक शांत करण्याचं काम शंकरांनी जटेमध्ये तिला बांधून केलं. तर म्हणजे मग त्या गंगा, भागीरथी, अलकनंदा हे सगळे वेगळे आहेत का? जेव्हा आपण हिमालय, अप्पर हिमालय असं म्हणूया, हो. तिथे विचार करतो तेव्हा वेगवेगळ्या ग्लेशियर्स, हिमनद्यांमधून वेगवेगळे हे जलप्रवाह येतात. त्या प्रत्येक जलप्रवाहाचं नाव वेगळं आहे. म्हणजे जसं अलकनंदा हो. हे आपण जे नाव घेतो, पुराणातल्या धारणेनुसार त्रिपथगा गंगा आहे. त्रिपथगा म्हणजे काय, तर जी त्रैलोक्यामध्ये मुक्त संचार करते. बर. तीनही लोकांच्या मार्गावर जिचं गमन होतं ती त्रिपथगा. अच्छा. स्वर्गलोकामध्ये ती गेली, तिचं नाव झालं अलकनंदा किंवा नंदा. बर. भूलोकावर ती अवतरली, तिचं नाव झालं मंदाकिनी, भागीरथी. हम्म. आणि जेव्हा ती पाताल लोकी गेली तेव्हा तिचं नाव झालं भोगावती किंवा भोगवती. बर. अशा त्रैलोक्यगामिनी गंगेच्या रूपांची ही 3 नावं आहेत, अशी पुराणातली धारणा. बर.
आपण भौगोलिक दृष्ट्या जेव्हा विचार करतोय तेव्हा अप्पर हिमालयामध्ये या हिमनद्या किंवा हिमाची सरोवरं त्याच्यातून या वेगवेगळ्या प्रवाहांचा उगम होताना आपल्याला दिसतो. तर त्यातली बद्रीनाथ वैष्णव क्षेत्र जे आहे तिथनं जी उगम पावते ती आहे अलकनंदा. अच्छा. अशीच एक मग आपण जेव्हा केदारनाथ पाहतो गौरीकुंड तिथनं एक रुद्रगंगा आहे बर. किंवा अशी नावं. आता प्रत्येक वेळेला तेच नाव सगळीकडे मान्य होईल असं नाही. लोकल त्या ती प्रवाहाला वेगवेगळी नावं दिसतात. हो. तसं ह्या ज्या हिमनद्या आहेत त्यांचीही नावं खूप मजेशीर आहेत. बर. त्या सगळ्यामध्ये त्या हिमनद्यांमधून प्रवाहित झालेल्या या जलप्रवाहाचं एकत्रित रूप कुठे आपल्याला दिसतं तर जिथे जिथे प्रयाग संगम. आहेत. हा, प्रयागराज. मग जिथे प्रयागराज हा अगदी मैदानी प्रदेश झाला. बर. पण अप्पर हिमालयामध्ये पुढे 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 देवप्रयाग, कर्णप्रयाग, नंदप्रयाग अशी पंच किंवा सप्त प्रयाग मानलेली आहेत. प्रयाग या शब्दाचा अर्थच मुळात नद्यांचा संगम. अच्छा. प्रयाग याचा अर्थ दोन नद्या किंवा अधिक नद्या जिथे एकत्र येतात त्याला प्रयाग म्हणतात. अच्छा. आणि आपण ज्याला प्रयागराज म्हणतो तिथे सर्वात मोठा संगम आहे गंगा आणि यमुनेचा. त्यामुळे त्याला प्रयाग नुसतं म्हटलेलं नाही, प्रयागराज म्हटलेलं आहे. म्हटलंय. तर अशा या एक एक प्रयागामध्ये जलप्रवाहांचा संगम आपल्याला दिसतो. मग धौली गंगा आहे, मंदाकिनी आहे, अलकनंदा आहे. अशा एकत्र होत 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 जेव्हा तुम्हाला हरिद्वार, ऋषिकेश या परिसरामध्ये ती येते आणि त्या हर की पौरी जिथे म्हणतो तिथे जेव्हा त्या मैदानी प्रदेशात उतरते. अच्छा. तिथपासून पुढे गंगा हे नाव येतं. अच्छा. त्याच्या आधी कुठेही केवळ गंगा असं नाव नाहीये. हम्म. तिथे वेगवेगळ्या या नावाने ते प्रवाह ओळखले जातात. त्यांचे रंग वेगळे आहेत, त्याचे बरोबर. गुणधर्म वेगळे आहेत, पण या सगळ्यांचं एकत्रित विशाल जलरूप हे गंगा या नावाने ओळखलं जातं हरिद्वारच्या पुढे. पण या नद्या वेगळ्या आणि गंगा नदी वेगळी. या सगळ्या नद्यांचं एकत्रित रूप म्हणजे गंगा आहे. हा. पण नद्यांचं एक वेगळं अस्तित्व आहे नाही, का नाही? म्हणजे त्या सगळ्या नद्या एक झाल्या. म्हणजे आता उदाहरणार्थ मंदाकिनी आणि अलकनंदा हा. या देवप्रयागला जिथे मिळतात हा. तिथनं पुढे आता भागीरथी असाही एक प्रवाह आहे. हो. गोमुखातून जो प्रवाहित झालेला आहे गंगोत्री हो. आपण म्हणतो. तर असे प्रवाह एकेका प्रयाग स्थानी मिळत जातात आणि पुढे एक धार होत जाते. दोन प्रवाह एकत्र आले, एक धार झाली. अजून थोडं पुढे गेल्यावर अजून एक प्रवाह येऊन मिळतो. असं करता 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 या सगळ्या नद्यांची शेवटची अखंडित जी धारा तयार होते तिला आपण गंगा म्हणतो. पण आपण आता गंगा अवतरणाबद्दल बोलतोय, तर ही गंगा पृथ्वी तलावरती अवतरित होण्यापूर्वी या नद्या अस्तित्वात होत्या? तर बरेच वेळा या भौगोलिक तथ्यांचं तर्कनिष्ठ उत्तर देण्यासाठी किंवा एक भावगम्य असं उत्तर कल्पनेतून जन्म घेतं, तेच कथा म्हणून आपण ओळखतो, अच्छा. पुराकथा. हं. त्यामुळे असा वाद घालण्यापेक्षा त्यातलं भावगम्यत्व लक्षात घ्यावं. बरं. त्याच्यात अजून एक विचार असा आहे की नदी ज्याला तुम्ही जल किंवा जडरूप मानताय ते, पण त्या नदीच्या मागे एक दैवी रूप पण आहे. एक ती दैवी शक्ती आहे. हा. नदी म्हणजे केवळ पाणी नाहीये. बरोबर. त्या पाण्याने तिथेच का प्रवाहित व्हावं, हं. त्या पाण्याचे गुणधर्म काय असावेत, त्या पाण्याचं जे अधिष्ठान आहे, जी देवता तिची मानली जाते, तिचं रंगरूप काय आहे, या सगळ्याची संगती पुराकथा बरोबर. आपल्याला लावून देतात. हं. त्यामुळे आता जेव्हा आपण या सगळ्या नद्यांचा वेगवेगळ्या स्तरावर अभ्यास करतो अच्छा. तर पुराणातली कल्पना, पुराणातल्या या सगळ्या संगती या पुराणांच्या पातळीवर पाहाव्यात. मग तिथे भूगोल जेव्हा आपण शोधायला जातो तेव्हा मग विसंगती झाली तर मग अश्रद्धा निर्माण होऊ शकते. बरोबर. पण नर्मदा पण तशीच गंगेच्या आधी होती का? हो, विशेषत्वाने गंडकी, गोमती, नर्मदा या नद्या गंगेच्याही आधीपासून होत्या असं मानलं जातं बरं. भूतलावर. म्हणजे आज जेव्हा भूगर्भ किंवा भूगोल संशोधन त्या विषयामध्ये झालेलं आहे त्यातून हे सिद्ध झालंय. अच्छा.
म्हणजे भगीरथाने गंगा जी पृथ्वी तलावरती आणली, तो गंगा अवतरणाचा दिवस, ती प्रतिपदा आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा अजून एक गंगावतरणाची तिथी आहे. बर वैशाख शुद्ध सप्तमी ही गंगा सप्तमी आहे. बर ती कशी? गंगेचे अनेक जन्म आपण मानतोय. बर म्हणजे एक हिमालयाची कन्या गंगा, ब्रह्मदेवाची मानसकन्या किंवा ब्रह्मकमंडलू मध्ये स्थिरावलेली गंगा, विष्णुपदी गंगा, तशी ही जी भगीरथाला शंकरांच्या जटेतून प्राप्त झालेली गंगा आहे. अच्छा. ती एक गंगा. मग अजून एक तिचं रूप दिसतं ते आपल्याला या भगीरथाच्या पराक्रमानंतर किंवा प्रयत्नानंतर गौतम ऋषींनीही गंगेला मागून घेतलंय. बर दक्षिणेमध्ये आज आपण जिथे नाशिक किंवा त्र्यंबकेश्वरचा परिसर पाहतो, तिथे गौतम ऋषींनी तपश्चर्या केली गोहत्येचं पातक शांत व्हावं, दूर व्हावं यासाठी. तर तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या जटेतून अजून एक गंगेची धार गौतम ऋषींना प्रदान केली. ती धारा म्हणजे गौतमी गंगा, म्हणजे गोदावरी ह्या नावाने प्रसिद्ध आहे. अशीच एक धारा अत्री अनसुया यांच्या तपानी प्रवाहित झाली, जी चित्रकूटला आपण मंदाकिनीच्या नावाने पाहतो. अच्छा. तर अशा गंगेच्या अनेक धारा आहेत. म्हणजे आता विष्णू पुराणातला किंवा वायू पुराणातला संदर्भ जर पाहिला तर ती गंगा जी आहे ती चतुष्प्रवाहा, चार प्रवाह तिचे आहेत. सीता, भद्रा, चक्षुष्मती किंवा चक्षु, अशी ती एकेका प्रवाहाची नावं त्या मेरूच्या शिखरावरून वेगळी होतात. आणि त्यातला जो आपल्याला मिळालेला प्रवाह आहे तो नंदा, भागीरथी या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. अच्छा, हे खूप छानच सांगताय तुम्ही. पण हा गंगा अवतरणाचा प्रसंग हा आपल्या संस्कृतीमध्ये इतका महत्वाचा का मानला गेलाय? तसं म्हटलं तर आप किंवा ज्याला जल आपण म्हणतो, त्या जलतत्वाचं मानवी जीवनाशी असणारं अविभाज्य असं नातं हे याला कारणीभूत आहे. मुळात मानवी संस्कृतीचा जेव्हा विकासक्रम आपण पाहतो, टप्पे पाहतो, तर तो सगळा विकास नद्यांच्या काठी झालेला आहे. नदी अस्तित्वात आली त्यामुळे कुठेतरी मानवी वस्ती ही होऊ शकली. बहुतांश ज्या मानवी वस्ती आपण पाहतो त्या नदीच्या काठी झालेल्या आहेत. कुठलीही संस्कृती नदीच्या काठीच विकसित झालेली. त्यातही विशेषत्वाने जिथे नदीला वळण मिळतं, ज्याला नेर म्हणतात, जिथे नदी ही वळसा घालून जाते, नदीचं जे पात्र आहे त्याच्यामध्ये जेव्हा त्या पात्रातल्या प्रवाहाला एक असा वळण म्हणूया ते मिळतं, तेव्हा तिथे काय होतं तर पाणी स्थिर होतं थोडं. अच्छा. त्याचा जो वेग आहे तो कमी होतो. वेग कमी झाला की तिथलं पाणी हे वापरायला सोपं जातं. एक कल्पना करूया, जेव्हा डोंगराळ भागातून ती खळाळत वाहत येते तर ते पाणी तसंच्या तसं पटकन घेवत नाही. जेव्हा ती शांत प्रवाहात परिवर्तित होते तेव्हा तिथलं पाणी वापरणं हे सोपं जातं. तिथे डोह तयार होतात, तिथे पाण्याचा मुबलक साठा मिळतो. म्हणजे अगदी जरी पावसाळ्यात वाहणारी केवळ नदी असली, तिचा डोह असेल तर वर्षभर त्या डोहामधून पाणी मिळू शकतं. बरोबर. पुन्हा तिथे जिथे ती नदी थोडी मंदावली आहे तिथे तिचा गाळ साचतो, तिथली आजूबाजूची माती ही सुपीक होते आणि शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असा परिसर तिथे तयार होतो. म्हणून तिथे त्या संस्कृती विकसित होतात. त्यामुळे कुठल्याही संस्कृतीचं मूळ जर पाहायचं झालं तर त्या नदीच्या उगमात, त्या उगम कथामध्ये त्या संस्कृतीचं मूळ आहे. जर इजिप्शियन संस्कृतीचा विचार करायचा झाला तर नाईल नदी हे त्यांच्या संस्कृतीचं उगमस्थान म्हणता येईल. बरोबर. तसं जर वैदिक सनातन हिंदू परंपरेचा आपण विचार केला तर कुठेतरी ही सगळी नाती एकतर सिंधूशी जोडली जातात, दुसरी सरस्वतीशी जोडली जातात, नाही तर मग गंगेशी जोडली जातात. बरोबर. गंगा, सिंधू, सरस्वती आपण जे सकाळी म्हणतो, गंगेच्या यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधीम कुरु. आपण आंघोळीच्या पाण्यात या सातही नद्यांनी वास करावा
आणि मला 7 पवित्र नद्यांचं करावं. पाणी भरून आणायचं अशी पण आपल्याकडे हो, ती राज्याभिषेकाच्या परंपरा वेळी आहे. राज्याभिषेक जेव्हा केला जातो तेव्हा 7 पवित्र नद्यांचं पाणी त्या राजाच्या मस्तकावरून जेव्हा प्रवाहित होतं तेव्हा तो सार्वभौम असा राजा होत असतो. तर तुम्ही आता म्हटला ती वैशाख सप्तमी, त्या सप्तमीचं काय महत्व आहे? आता या जेव्हा गंगेच्या अनेकविध जन्मकथा आपण पाहतो त्याच्यात अजून एक कथा पुन्हा कथांतर कल्पभेदान येते, ती म्हणजे भगीरथाने जेव्हा ही गंगा भूतलावर आणली त्यानंतरही अनेक संकट आव्हानं त्याच्यासमोर होती. त्यातलं एक आव्हान म्हणजे जन्नू नावाचे ऋषी. बर. हे जन्नू खरं तर राजर्षी होते. त्यांनी हिमालयाच्या म्हणजे ज्याला आपण तराई म्हणू किंवा या भागामध्ये एक यज्ञ आरंभलेला होता. गंगा जेव्हा प्रचंड ओघानी खाली आली भगीरथाबरोबर, ठराव असा झाला होता की शंकरांनी जटेतून जेव्हा ती एक धारा प्रवाहित केली त्या धारेने कुठल्या दिशेने जावं ती दाखवण्यासाठी, तिचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या रथावर स्वार होऊन भगीरथ पुढे निघाला. अच्छा. आणि त्याच्या रथाच्या मागोमाग ही गंगा चाललेली होती. आता या मार्गामध्ये अचानक तो यज्ञवाट जन्नू ऋषींचा आडवा आला, जिथे यज्ञ सुरू होता. भगीरथ भांबावला, पण गंगा मात्र अप्रतिहत वेगाने पुढे गेली आणि तो सगळा यज्ञाचा परिसर जलमग्न झाला, बुडून गेला पाण्यात. त्यामुळे ऋषी संतापले असतील. राजर्षी संतापले आणि त्यांनी आपल्या प्रभावाने ती गंगा पिऊन टाकली. अख्खाच्या अख्खा गंगेचा प्रवाह त्यांनी गिळून टाकला. आता हे सगळं लोकांना आज कपोलकल्पित वाटेल, परिकथा वाटतील, पण ह्याच्या मागे अनेक सांकेतिक अर्थ पण दडलेले आहेत. आता मी त्याच्याकडे जात नाही, पण त्या जन्नू ऋषींनी ती गंगा प्यायली. आता ज्याच्यासाठी गंगेचं अवतरण झालं होतं त्या सगरपुत्रांचा उद्धार तो मात्र अजून झालाच नव्हता, कारण तिथे पोहोचायच्या आधीच गंगा लुप्त झाली. बरोबर. हा तो टप्पा आहे की जिथे हिमालयातल्या उगम पावणाऱ्या बहुतांश नद्या या विशिष्ट अशा भूरूपामुळे मध्येच लुप्त होतात, तिचे प्रवाह दिसेनासे होतात, गुप्त गंगा, आणि पुढे कुठेतरी त्यांचं पाणी पुन्हा प्रवाहात दिसायला लागतं. बर. तर जन्नू ते गंगा प्राशन करून झाल्यावर, थोडे शांत झाल्यावर भगीरथ क्षमायाचना करतो की त्या गंगेकडून जो अपराध झाला त्याबद्दल मी क्षमा मागतो. माझी ती माताही आहे आणि माझी ती कन्या पण आहे. बर. म्हणजे कसं, ती गंगा ह्या अर्थी ती माता आहे, पण तिचं एक लघुरूप कन्येसारखं, अवखळ कन्येसारखं रूप भगवान शंकरांनी मला प्रदान केलं होतं. त्यामुळे तिच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे, भगीरथ प्रयत्न आपण म्हणतो, ते प्रयत्न का त्याच्या नावावरून ओळखले गेले, किती संकट त्या राजांनी भोगली असतील त्यासाठी, की आपल्या पूर्वजांना सद्गती मिळावी यासाठी 3 पिढ्या आधीच्या खपल्या. बरोबर. त्यानंतर हा राजा आपलं सगळं सर्वस्व पणाला लावून तप करायला लागला. एकाचं तप करून भागलं नाही, आधी ब्रह्मदेवाना, मग गंगेला, मग शंकराना, असं सगळं प्रसन्न करून, सगळं अनुकूल करून घेऊन गंगा शेवटी पदरात पडली, पण ती एका ऋषींनी पिऊन टाकली. तेव्हा जन्नूना प्रार्थना केली, गंगेनेही क्षमायाचना केली आतून. बर. ती उदरस्थ झाली होती तेव्हा जन्नू ऋषींनी लीलेने आपल्या कानातून ती बाहेर काढून टाकली. अरे बाबा. आणि जन्नू ऋषींनी तिला पुनर्जन्म दिला, पुन्हा तिला मुक्त केलं, म्हणून त्यांच्या नावावरून तिला नाव पडलं जन्नू कन्या जान्हवी. बर. जान्हवी हे नाव तिथून आलंय. आणि ही जी कथा आहे ही आपल्याला गंगा सप्तमी या दिवशी घडली असं मानलं जातं. म्हणजे वैशाख शुक्ल सप्तमी या दिवशी ही गंगा जन्नू ऋषींपासून मुक्त झाली, जान्हवी झाली. भागीरथी होती ती आता जान्हवी म्हणून ओळखली. मग प्रतिपदा पुढे अवतरणाचा दिवस कसा? आता या सगळ्यामध्ये एक कथा जी आहे की भगीरथासाठी प्रकट झाली, ती 1 वर्ष आधी भूतलावर अवतरली होती. बर. म्हणजे आधीच्या ज्येष्ठामध्ये. आता या सगळ्या पर्वणीमध्ये आपल्याला जो क्रम काळाचा अपेक्षित आहे तसा लावणं काही वेळेला दुरापास्त असतं. बरोबर. काही वेळेला तो ओढून ताणून दाखवावा लागतो. पण जर याची संगती लावायचीच झाली तर भगवान शंकरांनी त्या गंगेला शांत होईपर्यंत रोखून धरलेलं आहे.
हा जो मधला कालावधी आहे, या कालावधीमध्ये वेटिंग पिरियडमध्ये जवळजवळ वर्ष गेलेलं आहे. हम्म. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला ती अवतरली. कुठे? भगवान शंकरांच्या जटेमध्ये. जटेमध्ये. पण ती एक वर्षभर थांबून पृथ्वी तलावर यायला. पृथ्वी तलावर यायला, जन्मूंच्या आश्रमापर्यंत यायला एवढा कालावधी गेला. हम्म. जेव्हा जन्मूंनी मुक्त केली तेव्हा ती गंगा सप्तमी. म्हणून ती सप्तमी. मग ही सप्तमी पण साजरी केली जाते. हो, अनेक ठिकाणी गंगा सप्तमीला गंगा पूजन केलं जातं. विशेषतः गंगेच्या काठी जरी तिचं महत्व असलं तरी ज्यांनी गडव्यामध्ये गंगा भरून आणली आहे, घरोघर देवघरामध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी जर ते गंगाजल स्थापन केलेलं असेल तर त्याची विशेष पूजा त्या दिवशी केली जाते. अच्छा. आता तुम्ही जी पूजा सांगितलं किंवा गंगा पूजनाच्या दिवशी काय काय केलं जातं, तर त्याच्यामध्ये गंगा स्नानाला एक फार महत्व आहे आणि गंगा स्नान केल्याने पापनाश होतो. हो. याच्यामध्ये काय अर्थ आहे? म्हणजे तुम्ही किती पाप करा आणि गंगेत आंघोळ करून या. आता त्यामध्ये 3 वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. एक, त्याच्या मागची श्रद्धा. जेव्हा आपण हा एक कुठेतरी दुराग्रह धरतो की मला असं हे स्नान घडलं आणि ही अशी पातकं वजा झाली, नाहीशी झाली, हे दाखवा, हे दाखवणं शक्य नाही. मुळात पुण्य आणि पाप हे तुमच्या मनाच्या धारणेवर बेतलेलं असतं. बरोबर. मी एखादं समाजाला चांगलं दिसणारं कृत्य पण त्याच्या मागचं उद्दिष्ट माझं काहीतरी भलतंसलतं आहे, त्या उद्दिष्टान करत असेल तर ते दिसणारं सत्कर्म देखील पाप होणार आहे. अच्छा. आणि याच्या उलट समाजाच्या चौकटीत कदाचित ते फार मान्य नसेल, पण त्याच्या मागचं उद्दिष्ट परोपकार असेल, दुसऱ्याचं कल्याण असेल, समाज कल्याण असेल, तर ते वाईट दिसणारं, वरपांगी दुष्कृत्य वाटणारं असं कर्म देखील पुण्य होऊ शकतं. पण शक्यतो लोक कसं आहे, सोयीचा अर्थ काढतात. मी वर्षभर काहीही करीन आणि एकदा जाऊन गंगेत स्नान करून येईन. त्यांच्यासाठी हे नाही. ज्यांना सोयीचं सगळं, सोयीचा प्रपंच आणि सोयीचा परमार्थ बघायचा आहे, त्यांच्यासाठी हे विधान नाही असं मानायला हरकत नाही. हे विधान कोणासाठी आहे? ज्यांना धर्माची चाड आहे. पाप कोणाचं दूर होतं गंगा स्नानाने? ज्याला पश्चात्ताप झालाय त्याचा. बरोबर. प्रत्येक जाणाऱ्या येणाऱ्याचं पाप गंगेत धुतलं जातं का? त्याच्यासाठी एक वेगळी कथा आहे, ती सांगतो नंतर. मुद्दा असा आहे की पापाची जी प्रायश्चित्ती ज्याला म्हटलं जातं, म्हणजे काय तर प्रायश्चित्त, याच्यामध्ये माझं चित्त आधी आर्त झालं पाहिजे. माझ्याकडून ही चूक झाली आहे, माझ्याकडून हा अपराध घडलाय, हा बोध स्वतःला झाला पाहिजे. हा बोध झाल्यावर पुन्हा असं माझ्या हातून नकोय घडायला, पुन्हा मी असं नाही करणार, ही जेव्हा जबाबदारी ती व्यक्ती घ्यायला तयार होते तेव्हा झालेल्या पापातून बाहेर पडणं ही त्याची एक मानसिक गरज होऊन बसते. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तिथं पाप धुवायची नाही, तर त्या पापांचं प्रायश्चित्त करायचंय. नाहीतर मी पाप करतो आणि गंगेत गेले की माझे पाप धुतले जातात. पण गंगा दशहरा असं जेव्हा हारा म्हणतो ना आपण, तर मग त्याच्याने पण काही 10 पाप धुतली जातात असं काही आहे का? हो, दशहरा जसं 10 दिवसांचा समुदाय असाही एक अर्थ आहे, तसा दुसरा अर्थ 10 पापांचं हरण करणारी ती गंगा. म्हणजे दशहरा हे गंगेचंच दुसरं नाव मानलेलं आहे. अच्छा. 10 प्रकारची पातकं कोणती कोणती? तर स्कंद पुराणामध्ये काशीखंड नावाचा एक भाग आहे. या काशीखंडामध्ये ही 10 पातकं जी या कालावधीमध्ये एक दिवसाच्या स्नानाने किंवा गंगा पूजनाने दूर होतात. गंगा स्पर्शाने, गंगा दर्शनानेही असं म्हटलेलं आहे. म्हणजे दर्शनात सर्व पापग्निम, स्पर्शनान मोक्षदायिनीम, स्नानेन मुक्तिदाम पुण्याम भागीरथीम नमाम्यहम, असंच तिचं वर्णन आहे. म्हणजे तिचं नुसतं दर्शन झालं, स्नान घडलं किंवा तिचं सेवन जरी घडलं तरी या सगळ्यांनी स्पर्शाने देखील जी मुक्त करते अशी ती गंगा आहे. तर ती 10 पातकं तिथे सांगितलेली आहेत. त्यांचा एक श्लोक, म्हणजे 2-3 श्लोकामध्ये त्याचा खुलासा केलेला आहे. हा श्लोक जो स्कंद पुराणातल्या काशीखंडामध्ये आहे तो आपल्याला पाहता येईल स्क्रीनवर. तो असा आहे: अदत्तानामुपादानम हिंसा चैवा विधानतः परदारोपसेवाच कायिकम त्रिविधम स्मृतम
पारुष्यम अनृतं चैव पैशून्यं चापि सर्वशः असंबद्ध प्रलापश्च वाङ्मयं स्यात् चतुर्विधम् परद्रव्येष्वभिध्यानं मनसानिष्टचिन्तनं वितथाभिनिवेशश्च मानसं त्रिविधं स्मृतम्. तर 3 प्रकारच्या विभागामध्ये वर्गीकरण झालंय. पहिलं जे आहे ते कायिक म्हणजे शरीराकडून घडलेली 3 प्रकारची पातकं. अदत्तानाम उपादानम म्हणजे जे तुम्हाला मिळालेलंच नाही, जे तुम्हाला दिलं गेलं नाही, जे तुमचं नाही, दुसऱ्याचं आहे ते ग्रहण करणं. उपादान म्हणजे ग्रहण करणं, पळवणं, अपहार करणं, दुसऱ्याच्या वस्तूचा अपहार. अच्छा. ते न सांगता तुम्ही घेता, हा अपहारच आहे. बरोबर. हे एक पातक. हिंसा चैव अविधानतः, जी अविधानतः म्हणजे धर्म बाह्य केलेली हिंसा, धर्मासाठी, धर्माच्या रक्षणासाठी युद्ध किंवा यज्ञ याच्यामध्ये होणारी हिंसा ही विधानतः हिंसा आहे. पण या व्यतिरिक्त दुसऱ्या जीवाला त्रास देण्यासाठी, आपल्या फायद्यासाठी जी काही केली जाते दुसऱ्याला इजा, ती सगळी हिंसा आहे. ते पण म्हणजे याच्यामध्ये ते नॉनव्हेज खातात आणि त्यासाठी जो प्राणी कापला जातो अर्थात ती ते पातक आहे, पातकच आहे. हिंसा चैव अविधानतः. परदारा म्हणजे दुसऱ्याची स्त्री, दुसऱ्याची पत्नी, थोडक्यात व्यभिचार. व्यभिचार ही 3 पातकं कायिक आहेत, जी शरीराने केली. पुढची जी आहेत ती वाचिक आहेत. मग त्याच्यामध्ये काय काय येतं तर पारुष्य म्हणजे शिवीगाळ करणं, दुसऱ्याला लागेल असं बोलणं. अनृत असत्य, खोटं बोलणं. तिसरं आहे ते पैशून्य. पैशून्य म्हणजे चहाडीखोरी, चुगल्या करणं, ह्याचं त्याला, त्याचं ह्याला करणं, हे देखील पातक आहे. आणि असंबद्ध प्रलापश्च, ज्याचं काही बोलायची काय आवश्यकता नाही पण तरीही बरळत बसतोय. नाक खुपसणे. किंवा याचाच एक अर्थ असाही घेता येईल की जिथे गरज नाही तिथे आपल्या मनःपूत पद्धतीने बोलत राहणं, प्रलाप. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ज्याला दुसऱ्याला त्रास होईल असं बोलणं, संबंध टोचून सुद्धा वेगळं म्हणता येईल, त्याला पारुष्य म्हणावं. टोचून बोलणं हे जे आहे ते मी बडबडत बसलोय उगीच, तुम्हाला मनस्ताप होतोय त्याचा, तुमच्या हिताचं बोलतोय का नाही, तुम्हाला कंटाळा आला रे, आटप आता, संपव, असं जरी मी बरळत बसलो, मला वाटतंय काय की तुम्हाला ते छान आवडतंय, पण ते मी माझं बोलणं जेव्हा दुसऱ्यावर लादतोय, समोरच्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही पण तुम्ही सांगत बसला त्याला असं वाटतं की आटप बाबा कधीतरी एकदा. तर हे 4थं वाचिक पातक, हे देखील पातक आहे. आता 4 अधिक आधीची 3 झाली 7. अजून 3 पातकं राहतात. ती कुठली तर ती मानसिक या वर्गात येतात. मानसिक पातकामध्ये सगळ्यात पहिलं परद्रव्येष्वभिध्यानम, दुसऱ्याच्या धनाची काळजी, माझ्याकडे ते कसं येईल, दुसऱ्याच्या पैशावर डोळा ठेवणं, कारण मनाने ते चिंतन केलंय. मग मनसा अनिष्ट चिंतनम, दुसऱ्याचं अहित कसं होईल, अनिष्ट कसं होईल, कसा जाईल हा विचार करणं. आणि वितथाभिनिवेशश्च, माझं तेच खरं, माझी मतं तीच ब्रह्मवाक्य, मी जे वागतोय, इगोपेक्षा स्वतःचं म्हणणं पुढे दामटणं, बरोबर, स्वतःच मत कसं योग्य आहे ते किती वितथ म्हणजे तथ्यहीन नसलं तरी त्याचा एक अभिमान बाळगणं, जे चुकीचं आहे तेही कसं बरोबर आहे रेटून हे करणं, बोलण्यापेक्षा मानणं, कारण हे मानसिक प्रकारचं आहे. म्हणजे प्रत्येकाला वाटत असतो की माझं म्हणणं बरोबर आहे पण हे उगाच काहीतरी चुकीचं, हे जे मनात चिंतन आहे, तथ्यहीन अभिनिवेश, हे मानसिक पातक आहे. अशी 3 म्हणजे एकूण 3 वाचिक 4, कायिक आणि मानसिक 3 अशी 10 पातकं या कालावधीतल्या गंगा सेवनाने दूर होतात. पण म्हणजे आपलं काहीतरी चुकतं ह्याची जाणीव होणं हे जास्त महत्वाचं आहे, कारण लोकांना ते माहितीच नसतं की अरे हे पाप आहे, हे पाप मी करतोय. या निमित्ताने त्याला खरं तर हा उजाळा मिळतोय आणि ते पापनाश होण्यापेक्षा मला प्रायश्चित्त मी घेतोय
मला जाणीव होतीये म्हणजे पाप धुतलं जातंय. माझं काय चुकतंय हा, ही जाणीव जरी झाली तरी पुण्याकडे हो, म्हणजे वाटचाल पुढे त्या सुरू चुका झाली. तो माणूस करणार नाही आणि अशा पद्धतीने तो पापाचा नाश होतोय. ना की तुम्ही गंगेत ती डुबकी मारली आणि तुमचं हे झालं. तिथे एक पुन्हा विवाद्य मुद्दा असा येतो की गंगेच्या स्पर्शाने पातक नाश हा होतोच होतो. म्हणजे लोकांना आज वाटतं की ही काहीतरी भ्रामक कल्पना आहे. तर मगाशी मी स्पष्ट केलं की पातक कोणाचं जाणार आहे? ज्याला पश्चात्ताप झालाय त्याचं पातक गंगा दूर करते. पण तुम्ही असं म्हणता, पण आता या पुढच्या 10 दिवसामध्ये जेव्हा ते गंगा अवतरणाचं हे सुरू होईल, तुम्ही गर्दी बघा ना. ह्या प्रत्येकाला जाणीव झाली असं नाहीये. ही परंपरा आहे. पण प्रायश्चित्त घेण्याची भावना किती जणांची आहे ते ते महत्वाचं फार नाही का? कमी आकडा असणार हा, आहे तो. मग ह्याच जर अनुपात आपण तिथे लावला, ज्यांच्या मनामध्ये मी चुकलोय पुन्हा मी ते पातक करणार नाही, या दृढनिश्चयानंतर प्रायश्चित्ताच्या इच्छेने गंगा स्नान होईल, गंगा सेवन होईल, अच्छा. तेव्हा त्याचं पातक निश्चित जाईल. ह्याला एक छान कथा आहे. हा, म्हणजे दंतकथा कोणी लोक म्हणतील, पण हा भारतीयांच्या श्रद्धेचा गाभा आहे असं मला वाटतं. ही कथा म्हणजे झालं काय, एकदा भगवान शंकरांना माता पार्वतीने प्रश्न विचारला की काय हो, एवढी लोक या वाराणसीत येतात, काशीमध्ये येऊन तुमचं दर्शन घेतात, स्नान करतात गंगेमध्ये, सगळे निष्पाप होतात का हो? आणि जर होत नसतील तर पुराण ऋषी या सगळ्यांची वचनं खोटी म्हणावी लागतील, correct कारण प्रश्न ते आहे. निष्पाप झाले नाहीत. जर तसं असेल तर मग हे बोललंच कशाला? जे खोटं आहे, अनृत, हे जर पातक असेल तर मग ह्या अनृताचा दोष पुराणांना आणि ऋषींनाही लागेल. बरोबर. गंगेमध्ये स्नान केल्यामुळे, काशीमध्ये विश्वनाथांचं दर्शन केल्यामुळे पाप निवारण होतं असं म्हणणं. आणि जर का हे सगळं खरं असेल, म्हणजे ऋषींचं वचन, पुराणांचं वचन खरं असेल, तर मग यांचं पातक खरंच जातं का? बरोबर, योग्य प्रश्न विचारला. तर भगवान शंकराने माता पार्वतीला उत्तर दिलं लीलेतून. ते म्हणाले, चल तुला याची सगळ्याची साक्ष म्हणजे काय, प्रत्यक्ष जाऊन दाखवतो, अनुभवच देतो तुला. भगवान शंकर आणि माता पार्वतीने एका वृद्ध दंपतीचा वेश घेतला बर. आणि प्रिय नंदी बरोबर होता. झालं असं, नंदी आणि त्या वृद्ध गृहस्थाच्या रूपात असणारे शिव, हे दोघं एका चिखलाच्या दलदलीच्या खड्ड्यामध्ये अडकले. अच्छा. आणि ही स्त्री जी माता पार्वती स्वतः होती, ती मदतीसाठी टाहो फोडायला लागली बर. की या माझ्या पतीला वाचवा. तर सगळे आजूबाजूला जमा होऊन, अरे अरे काय झालं, हे असं का झालं, मग हे कसं झालं, मग काय तुम्ही कसे चुकलात, ह्या सगळ्या प्रकारच्या सूचना त्यांना करायला लागल्या. आजच्या काळात असतील तर त्याची रील बनवली असते. तर कोणी एक त्यातला चुकार माणूस, म्हणजे चांगल्या अर्थी चुकार, हा. की हे सगळे चर्चेत अडकले होते, चुकचुकण्यात अडकले होते, एक कोणीतरी धाडस करून माणूस पुढे गेला. हा. तो माणूस पुढे गेल्यावर जेव्हा हात द्यायला लागला मदतीचा बाहेर काढण्यासाठी, तेव्हा त्या वृद्ध गृहस्थाने म्हणजे भगवान शंकरांनी त्याला एक डिस्क्लेमर दिला. डिस्क्लेमर म्हणजे थोडक्यात आधी स्पष्टीकरण दिलं की जर तुझ्या शरीरामध्ये, तुझ्या कर्मामध्ये कुठे दोष असेल, पातक असेल, आणि तू माझ्या शरीराचा स्पर्श जरी केलास तरी मला अशी सिद्धी प्राप्त आहे, असं माझ्याकडे सामर्थ्य आहे की तुझा देह भस्मसात होईल. अच्छा, म्हणजे त्याची परीक्षा. मी अडकलोय खरा या संकटात, पण मला एक वरदान म्हणा, शाप म्हणा, असं आहे की जो कोणी माझ्या शरीराला स्पर्श करतो त्याच्याकडे जर काही पातक त्याच्याकडून घडलेलं असेल तर त्याचा दाह होऊन त्याचं शरीर नष्ट होऊन जाईल. पण जर तो पूर्ण शुद्ध असेल, पुण्यवान असेल, तर मात्र त्याला काही इजा होणार नाही. हे ऐकल्यावर कोण तयार होणार? जो तो आजूबाजूला गर्दी जमलेलीच होती, जो तो म्हणतोय की अरे मला मनात तर फार होतं यांना वाचवावं, पण मी गॅरंटी नाही देऊ शकत पातक झालं नसेल ह्याची, काही ना काहीतरी माझ्या आयुष्यात चुकलेलं असू शकतं आणि न जाणो
आमच्याकडून असं काही पातक घडलेलं असेल आणि स्पर्श घडला आणि आमचा दाह झाला तर कोणाला विचारा. त्यामुळे रिस्क नको म्हणून जो तो मागे हटतोय. खरंय. ह्या सगळ्या जनसंमर्दामध्ये एक तरुण पुढे आला. तो हात द्यायला लागला. म्हाताऱ्याने सांगितलं, अरे तुला माहिती आहे ना माझी अट? म्हणाला, हो सगळं माहिती आहे, पण तरीही जे व्हायचंय ते हो. एका वृद्ध गृहस्थाला त्याच्या दलदलीतून वाचवण्यासाठी, सोडवण्यासाठी माझं बलिदान जरी या गंगेच्या काठी झालं तरी 72. जे व्हायचं ते हो असं म्हणून त्यांनी हात पुढे केला आणि खरोखरच त्याचा हात धरून तो वृद्ध गृहस्थ बाहेर आला. मग त्यांनी बैलाला बाहेर काढलं. असं सगळं झालं. आशीर्वाद मिळाले. आता त्या तरुणाला त्यांनी विचारलं की अरे तुला भीती नाही का वाटली की आपण पातक एवढा कसा तू निष्पाप विश्वासाने तू आलास कसा? तो म्हणाला, महाराज या गंगेमध्ये, गंगा मैयामध्ये मी स्नान केलं. एकदा का तिच्या कुशीत मी बुडी मारली की माझं जे काही होतं ते गंगार्पण करून टाकलं. बरोबर. एकदा तिला अर्पण केलं की माझ्याकडे दोष किंवा पातक राहिलंच कुठे. अच्छा. त्या गंगा स्नानाचं महात्म्य मला माहिती होतं. त्या विश्वासावर, त्या गंगा मैयावर जो माझा विश्वास आहे त्याच्या जोरावर मी तुम्हाला हात दिला होता. आता भगवान शंकरांनी माता पार्वतीकडे, हा सगळा मायेचा खेळ होता, सहेतुक नजरेने पाहिलं. हे अपेक्षित होतं. काय तर हजारो नव्हे, लाखो नव्हे, करोडो लोक येऊन तिथे स्नान करून जातात, पण कोणाच्याही मनात हा भरवसा नव्हता, विश्वास पाहिजे, भाव पाहिजे की गंगा स्नान केल्यावर मी निष्पाप झालो किंवा होईन. हा विश्वास, ही श्रद्धा अभावात झाली. खरं. शेवटी श्रद्धा माणसाला तारते. ती जर श्रद्धा असेल आणि तुम्ही स्नान केलं तर निश्चित निष्पाप व्हाल. अच्छा. पण श्रद्धेमध्ये कुठेतरी उणीव आहे. होतंय का नाही ट्राय करून बघूया असं म्हणून जो बुडी मारील त्याच्यासाठी मात्र निष्पाप होण्याचा तो मार्ग नाही. बरोबर आहे. पण आता एक गमतीशीर प्रश्न विचारतो आणि जी फॅक्ट आहे आत्ताची, श्रद्धा आहे, मला गंगेला जाता येत नाहीये, मी माझा फोटो व्हॉट्सअपला पाठवलाय आणि हल्ली एक डिजिटल स्नान केलं जातं, त्याच्याने काही होणार आहे? या सगळ्या गोष्टी केवळ एक मानसिक समाधान देतील. धार्मिक किंवा ज्याला एक खरं आंतरिक समाधान म्हणूया, ज्याला वाटतंय त्याला ते फिलगुड म्हणून त्यांनी ते खुशाल करावं. पण जिथपर्यंत तुमचं ते स्नान काया वाचा मने करून तिथे घडत नाही, मुखाने स्नान कसं करावं? गंगेचं नामस्मरण करावं. बरोबर. शिवांचं, भगवान नारायणांचं नामस्मरण करणं हे वाचिक स्नान आहे. बरोबर. कायिक स्नान म्हणजे तुम्ही शरीराने त्याच्यात डुबकी घेणं. आणि मानसिक स्नान काय आहे तर मानसिक स्नान म्हणजे तुम्ही आपल्या मनाने त्या गंगा जळासारखं निर्मळ होणं, सगळे दोष सोडून देणं, विकल्प सोडून देणं, किंवा ती मानस पूजा करणं गंगेची. ही त्रिविध स्नानं जेव्हा घडतात तेव्हा ती त्रिविध म्हणजे 3 कॅटेगरी मधली 10 पातकं दूर होतात. बरं. म्हणजे ज्यांना गंगा स्नान जमणार नाही गंगेला जायला, त्यांच्यासाठी हे तुम्ही सांगत आहात. मानसिक जरी आपण भावना केली, हे असे दक्षिणा देऊन माझा फोटो बुडवून काढा किंवा मला व्हर्च्युअल स्नान घडवा, मला मी पैसे देतो ते तिकडे बुडी मारणार, हे सगळे योग्य मार्ग नाहीत, गौण मार्ग आहेत. एखाद्याला त्यातून समाधान वाटत असेल, एखाद्यातून त्याला काही मनोरोग असतात काही ना की नाही, मग त्याचं समाधान करण्यासाठी असा काही मार्ग कोणी केलेला असेल तर ते सगळे गौण मार्ग आहेत, हे मुख्य मार्ग नाही. मनाचं समाधान थोडक्यात आहे. आता मला सांगा की हा जो गंगा दशहराचा जो काही काळ आहे तर यामध्ये प्रत्येक नदी ही गंगा समानच आहे ना? हो. ज्यांना गंगेकाठी जाणं शक्य नाही, ज्यांना कामामुळे म्हणा किंवा अन्य मर्यादामुळे गंगेपर्यंत पोचता येत नाही, ते काय करू शकतात तर त्यांच्या गावामध्ये जी नदी आहे ती गंगा स्वरूपिणी आहे असं मानून तिचं पूजन स्नान करू शकतात. हा एक प्रकारे ऋतू परिवर्तनाचाही काळ असतो. जर आपण नीट पाहिलं तर ग्रीष्म आणि वर्षा हे जे ऋतू आहेत 2, तर त्याचा संधिकाळ म्हणजे हा ज्येष्ठ महिन्यातला गंगा दशहरा आहे.
या काळामध्ये प्रत्येक नदीला ते गंगा रूप प्राप्त झालेलं असतं. बर. आणि या नंतरचा जो काळ आहे तो नदी रजोदोषाचा काळ आहे. हो, आता- कारण ते पाणी सगळं घाण पुढे हा, येणार आहे. एवढंच नाही तर त्याचं एक वैशिष्ट्य आहे. जसं स्त्रीला रजोदोष मासिक बरोबर. दोष मानला जातो, तसा नदीलाही वर्षातले 4 महिने अच्छा. हा रजोदोष मानलेला आहे. म्हणजे या 4 महिन्यामध्ये नदीमध्ये स्नान करू नये. बर, म्हणजे पावसाळ्याच्या काळात. पावसाळ्याच्या काळात तो नदीचा रजोदोष विचार आहे. हा मात्र रजोदोष ज्या हिमालयातून उत्पन्न होणाऱ्या हा. नद्या आहेत त्यांना मानला जात नाही. ज्या बर. पावसाळी नद्या आहेत, हम्म. ज्यांचा उगम पावसाळ्यात पडलेल्या पाण्यातून, ओढ्यातून किंवा प्रस्रवण हम्म. धबधब्यातून असा झऱ्यातून होतो, त्यांच्या बाबतीत हा नियम आहे. बर. पण त्याच्या पूर्वी हा दशहरा कालावधी असतो ज्याच्यामध्ये ती नदी ही गंगारूप मानली पण जाते. जर ती नदी गंगारूप आहे तर मी गंगेला वेगळं जाऊन स्नान करण्याची काय गरज आहे? आता होतं कसं की माझ्या गावामध्ये शिवालय आहे, हा. मी तिथेच जातो ना, विश्वनाथाचं दर्शन कशाला करायचं? स्थान महात्म्य. हा, ते स्थान महात्म्यही आहे. आणि दुसरं, गंगा ही अमृतस्यंदिनी मानलेली, अमृतातून तिचं पाणी हे अमृताप्रमाणे आहे. बरोबर. आता तुम्ही अमृत पिताय का तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये अमृताचे 2 ड्रॉप टाकून ते पिताय? अच्छा. मूळ जी अथपासून इथपर्यंत अमृत स्वरूपिणी आहे बरोबर. ती गंगा तुमच्या नदीमध्ये अवतीर्ण होतीये. म्हणजे तिच्यामध्ये तो अंश प्रकट होतोय अंश होतो. आणि इथे ती पूर्ण रूप आहे. पूर्ण अमृत रूपिणी आहे. गंगेबद्दल सर तुम्ही खूप छान सांगत आहात. आता जे मुख्य व्रत आहे गंगा दशहरा व्रत, हे समजा एखाद्याला करायचं झालं तर त्याची काय पद्धती आहेत, काय विधी आहेत, त्याबद्दल सांगा ना. या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये मुख्यत्वे 5 गोष्टी. या 10 दिवसामध्ये नित्य गंगा दर्शन, बर. गंगा स्नान, हम्म. गंगेमध्ये यथाशक्य तर्पण, अर्घ्यदान किंवा श्राद्ध, क्षौर अशी कर्म. त्या व्यतिरिक्त गंगा पूजन, अच्छा. म्हणजे गंगा दर्शन, गंगा स्नान, गंगा स्नानामध्ये केली जाणारी स्नानांगभूत तर्पण इत्यादी कर्म. पण म्हणजे आपण जी गंगा, आता जी महाराष्ट्रात आपण जे लोक राहतो, तर म्हणजे कधी काळी आपण त्या गंगेच्या काठी गेलेलो असू, तो एक गंगा आपण घरात आणलेली असेल, हो. त्या गंगेचं दर्शन घ्यायचंय, त्या गंगेचं स्नान करायचंय, नाही, चालणार आहे. शक्यतो मुख्य नदीमध्ये प्रवाहात जाऊन ते करणं. पण आपल्या पुण्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर मुळा मोठ्यात आंघोळ करणं फार अवघड आहे. पण मग आजूबाजूला एखादी पवित्र नदी असेल, आता अच्छा. पुण्याजवळ मग साताऱ्याच्या तिथे तुम्ही कृष्णेला जाऊ शकता बर. किंवा गोदावरी, अशाही नद्यांचा विचार करता येईल. किंवा जिथे मुळामुठा शुद्ध आहेत हम्म. अशा ठिकाणी जाऊनही तुम्ही स्नान करू शकता. याचा अर्थ पुन्हा एकदा, या सगळ्या धार्मिक रूढींचं जे काही विकृत रूप केलं जातं, म्हणजे काय, असं सांगितलं कोणी की चालले सगळे म्हणजे जत्रा लागल्यासारखं हो, सगळ्या जाऊन मेंढ्या निघाल्या. हा. तिथे जाऊन त्या पाण्याला दूषित करणं हा भाग नाही. जेव्हा आपण नदी स्नान करतो, कारण गंगेवर हा फार मोठा एक आरोप येतो की हो. गंगेमुळे प्रदूषण. गंगेचंच असं नाही, अनेक नद्यांमध्ये ज्या पवित्र मानल्या जातात तिथे स्नान कसं करायचं हे लोकांना माहित नाही. बरोबर. लोकांना गंगा स्नान माहितीये पण गंगा स्नानाचे नियम माहित नाहीत. हे दुर्दैव आहे. जेव्हा तुम्ही कुठल्याही पवित्र नदीमध्ये स्नान करता, हे स्नान, तीर्थस्नान हे देहशुद्धी, देह शौचाचं स्नान असू नये. बर. हे लोकांना माहित नाही. म्हणजे शरीर स्वच्छ नाही करत आहोत, आंघोळ नाही करत आहे आपण, आंघोळ करत नाही आहोत. आपण जेव्हा स्विमिंग पूल मध्ये जातो ना पोहायला, हा. तेव्हा तिथे आधी शॉवर घ्यावा लागतो. बरोबर. तसंच काहीसं या तीर्थस्नानाविषयी, ज्याला तुम्ही तीर्थस्नान म्हणता, ते तीर्थस्नान व्हायच्या आधी तुमची आंघोळ झालेली असली पाहिजे. बरोबर. देहशुद्धीसाठी जे स्नान करताय, आंघोळ करताय, हम्म. ते आधी करणं अपेक्षित आहे. मग जेव्हा असं तुम्ही तीर्थयात्रेला जाता, तिथेच मग सगळं तिथेच करायचं असेल तर मग देहशुद्धीसाठी असणारं स्नान वेगळं आहे. अच्छा. आंघोळ वेगळी आहे आणि तीर्थस्नान वेगळं आहे. बरोबर आहे. मग देहशुद्धी करताना साबण वापरायचा नाहीये. हम्म. तिथे जे सांगितलंय 3 प्रकारची स्नानं सांगितली आहेत. एक मृत्तिका स्नान,
म्हणजे माती, गंगेकाठची ओली माती अंगाला लावून. बर. दुसरं भस्मस्नान, विशेषतः भस्म. संन्याशांसाठी किंवा जे शिव उपासक आहेत त्यांच्यासाठी सांगितलं की आधी भस्माने आंघोळ करायची, नखशिखांत भस्म लावायचं आणि मग गंगा स्नान करायचं. आणि तिसरं आहे गोमय स्नान. बर. गाईच्या शेणाचा तो अंगाला लावायचा आणि नंतर स्नान करायचं. साबण लावणं, शॅम्पू लावणं तिथे अपेक्षित नाही. आणि त्याच्याने प्रदूषणही होतं. पुन्हा वेगवेगळे डिटर्जंट, कपडे तिथेच धुतले तर ते चालत नाही. कुठल्याही प्रकारचं केमिकल, अनैसर्गिक असं कोणतंही द्रव्य तिथे स्नान करताना लावायचं, अप्लाय करायचं नाही. स्नान करताना मुद्दामून चुळा टाकणं, थुंकणं किंवा मलमूत्र विसर्जन करणं हा कोणताही प्रकार त्या नदीमध्ये करायचा नाही. अच्छा. आपल्या धर्मशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी निर्बंधाच्या रूपात दिलेल्या आहेत. बरोबर. आज कोणी पालन करत नाही, ते दुर्दैव आहे. खरं. पण तीर्थस्नान करताना मला ज्या स्नानामुळे पुण्य मिळणार आहे ते कसं केलं पाहिजे याचे नियम आधी लक्षात घ्यावेत. नाहीतर पुण्य राहिलं बाजूला, पाप अजून पापच. कारण अन्यस्थाने कृतम पापम तीर्थस्थाने विनश्यती. अच्छा. तीर्थस्थाने कृतम पापम वज्रलेपो भविष्यती. म्हणजे अन्य कुठल्या ठिकाणी तुम्ही पातक केलं तर तीर्थस्नानाने ते दूर होतं. पण तीर्थस्थानी जाऊन जेव्हा तुम्ही एखादं पातक करता तेव्हा ते वज्रलेपासारखं कायम होतं. अच्छा. म्हणजे ते पावित्र्य राखलं पाहिजे. शुद्धता राखली पाहिजे. तीर्थस्नान करताना पाण्याचं प्रदूषण करणं हा त्याचा उद्देश नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण मग अशा या काळामध्ये आपल्या घरात जी गंगा आहे त्या बाबतीत काय पूजा? ज्यांना अगदीच त्या नदीवर जाणं अशक्य आहे ते अगदी आपल्या घरामध्ये जे नळाचं येणारं पाणी आहे त्याच्यामध्ये ती भावना करू शकतात, धारणा करू शकतात. घरात जो एक कमंडलू, तांब्या, कलश जो काय आहे, जी गंगा आणलेली आहे ती मर्यादित आहे. मग त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे भरपूर असेल तर ती आपल्या स्नानाच्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल टाकून घ्यावं. ज्यांना ते शक्य नाही त्यांनी ते जे पाणी आहे त्याच्यामध्ये हे गंगाजल आहे किंवा हे पवित्र नद्यांचं पाणी अशी धारणा करावी. गंगेच्या यमुनेच्या हा मंत्र म्हणावा. मंत्राने त्या पाण्याला गंगेसारखी भावना करून मग त्यात स्नान करावं. आणि मग जो गडवा भरून आणलेला असेल त्याची पूजा करावी, त्याचा स्पर्श करावा आणि पूजा करावी. मग हे झाले 3, म्हणजे गंगा दर्शन, गंगा स्नान, गंगा स्नानांतर्गत अनुषंगिक जी कर्म, तर्पण, अर्घ्यदान सांगितलेली ती करणं. मग त्याच्यानंतर आलं गंगा पूजन. मग जे येतं ते दान, गंगे प्रीत्यर्थ विविध वस्तू दान करणं. मग आता याच्यात काही लोक गंगेच्या पाण्यातच सोडून देतात, ज्याच्यामुळे त्या गंगेचं प्रदूषण होईल. खरं. अशा गोष्टी गंगेत सोडू नयेत. मग विशेषतः दिवे सोडतात लोक, प्लास्टिकचे दिवे, मातीचे दिवे. ते दिवे सोडताना कणकेचे दिवे सोडायची पद्धत आहे. कणकेने केलेले की जे त्या गंगेमधले जे जलचर आहेत ते खाऊन त्याचं विघटनही लगेच होऊन जातं. आज लोक मातीच्या भाजक्या पणत्या सोडतात. ह्यामुळे जरी त्या आपल्याला किती पर्यावरणपूरक वाटल्या तरी त्या पाण्यामध्ये विरघळत नाही, त्या तशाच राहतात. त्यामुळे शेवटी ते प्रदूषणच तुम्ही करता. त्यामुळे गंगेत दिवे सोडताना प्लास्टिक किंवा त्या ज्या फॉईल, सिल्व्हर किंवा अशा लावलेले अशा ज्या डिशेस असतात तर त्यांच्यामध्ये दिवे सोडायचे नाहीयेत. एखाद्या पत्रावळीवर, पानावर आणि कणकेचे की जो तेवेल आणि पुढे त्याचाच ग्रास त्या जलचरांना मिळू शकेल. अशा बेताने ते दीप अर्पण केलं जातं. याच काळामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट केली जाते ती म्हणजे त्या गंगे प्रीत्यर्थ ब्राह्मणांना फळं, 10 फळं, मग त्याच्यामध्ये आम्रफलांचं दान सांगितलंय, 10 आंब्याची फळं किंवा वस्त्र, सगळं 10-10च्या पटीत अर्पण करावं. कारण तो दशहरा. मग एकेका दिवशी 1 किंवा एखाद्या दिवशी 10 असाही त्याच्यात विकल्प काढला जातो. जे ज्याला शक्य आहे त्यांनी ते दान करावं. अच्छा. तुम्ही आता म्हटलं ते श्राद्ध पण त्याच्यामध्ये आहे. हो. तर तो काय विधी? श्राद्ध मग त्याला तीर्थश्राद्ध म्हणतात की तिथे गंगेच्या काठी जाऊन किंवा नदीच्या काठी जाऊन आपले जे पितर आहेत ते कायमचे ह्या गंगेच्या पाण्यामुळे
तृप्त व्हावेत अशी भावना करून तिथे तीर्थश्राद्ध बर. हे देखील या कालावधीमध्ये केलं जातं. आता खूप छान हे तुम्ही सांगताय की हे व्रत कसं करावं. आता हा जो दशहरा म्हटलं की तो पहिलं वाटतं की तो उत्तर भारतात साजरा होतो. हो. आपल्या महाराष्ट्रात कशा पद्धतीने गंगा दशहरा साजरा केला जातो? अनेक ठिकाणी जिथे मोठ्या नद्या आहेत, समुद्रगामिनी नदी ही मोठी नदी आहे, बरोबर. म्हणजे जी जी समुद्राला जाऊन मिळते. मग अशा मुख्य 2 नद्या आहेत. गोदावरी, जिला आपण दक्षिण गंगा, गौतमी गंगा म्हणून ओळखतो, आणि दुसरी आहे ती आहे कृष्णा. हम्म. जशी गंगा उत्तरेची आणि दक्षिणेची, तशी यमुना उत्तरेची यमुना आणि आणि तीच दक्षिणेतली कृष्णा. तर कृष्णा आणि गोदावरी या दोन्ही नद्यांच्या काठी गंगा दशहरा साजरा होतो. बरोबर. म्हणजे वेगवेगळ्या कराडला तो संगम पद्धतीने. होतो. हो, कृष्णा आणि प्रीती संगम आहे, हा. नरसोबाची वाडी आहे नरसोबाची वाडी. जिथे कृष्णा पंचगंगा संगम आहे, बर. किंवा वाईमध्येही अनेक घाटांवर अगदी गंगेला साडीही नेसवली जाते. हो. कृष्णा माईत स्नान करताना अनेक लोक गंगेवर स्नानाला जातो असंच तिथे म्हणतात. बर. इथे आहे गोदावरीच्या ही काठी आपल्याला हा दशहरा साजरा होताना आढळतो. हम्म. किंवा अगदी विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये अनेक छोट्या छोट्या ज्या गंगा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नद्या आहेत. बरोबर. किंवा आपण म्हणजे आता थोडं उत्तर महाराष्ट्राकडे वळलो तर वैनगंगा, पैनगंगा, मांजरा अशा ज्या नद्या आहेत त्यांच्याही असे जिथे घाट आहेत, जिथे काही तीर्थ किंवा क्षेत्र आहेत, तिथे तिथे मोठ्या नाही पण छोट्या छोट्या प्रमाणात का होईना हा दशहरा साजरा होतो. वा. म्हणजे एकंदरीत नद्यांना गंगा म्हणण्याची आपली परंपरा जी आहे ती फार पूर्वीपासूनही जसं या नद्यांना नावं दिलेली आहेत त्याप्रमाणे, म्हणजे एकंदरीतच तुम्ही आज जे गंगा पूजनाबद्दल जे सांगितलं तर त्याच्यातनं खूप गोष्टींचे खुलासे झाले की 10 पापं नेमकी काय आहेत, ते प्रायश्चित्त घेणं कसं महत्त्वाचं आहे, ते स्नान म्हणजे नेमकं काय करायचं हे तुम्ही खूप छान आम्हाला आज इथे सांगितलं. इथे अजून एक म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे एवढं सगळं आम्हाला नाही शक्य, आज इतकं बिझी शेड्यूल झालंय, पण आम्हाला काहीतरी करायचंय. हो, हा एक प्रश्न असतोच. तर त्यांच्यासाठीही जाता जाता 1-2 गोष्टी आपल्याला सांगता येतील. त्या म्हणजे आद्य शंकराचार्यांनी गंगेवर काही स्तोत्र रचना केल्या आहेत. अतिशय सर्वांग सुंदर अशा रचना आहेत. गंगाष्टक आहे, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरद तरंगे, शंकर मौली विहारिणी विमले, मम तिरास्ताम तव पद कमले, पंजटिका वृत्तातलं. अशी गंगा स्तोत्र रोज आपण ती पठण करू शकतो. असंच काशीखंडाचा जो मी मगाशी उल्लेख केला त्यामध्ये गंगा दशहरा नावाचं स्तोत्र आहे. बर. या दशहरा स्तोत्राचं आपण पठण करू शकतो. गंगेचा नाममंत्र देखील आहे. ज्यांना एवढी स्तोत्र म्हणणं संस्कृत जमत नाही ते गंगेची नाम मंत्राची ही आवृत्ती किंवा एक माळ ओढू शकतात. किंवा जगन्नाथ पंडितांचं गंगा लहरी नावाचं प्रसिद्ध स्तोत्र आहे, त्याचंही पठण आपल्याला करता येईल. तर अशी गंगा स्तोत्र पठण करणं, गंगा सहस्रनाम आहे, गंगा शतनाम आहे, या स्तोत्रांचं पठण, नामस्मरण, मंत्रजप याही पद्धतीने आपण गंगेची उपासना आपण घर बसल्या करू शकतो. अगदी खरंच. विशेषतः जर्जर, रोगग्रस्त, वृद्ध अशी जी मंडळी आहे ज्यांना हे एवढं नाही शक्य होत, त्यांच्यासाठी या सगळ्यातून जे मिळणारं पुण्य आहे किंवा त्याचं जी शुद्धी आहे ती गंगा स्नाना इतकीच मोठी आहे असं मानायला हरकत नाही. अगदी खरं आहे. म्हणजे गंगेचं महत्त्व तर अलौकिक आहे आणि पुण्यप्रदायी आहे की ज्या माणसाने गंगापूजन केलं किंवा गंगेचं स्मरण केलं तर हे आपण समजून गेलं पाहिजे की हे श्रद्धेने भक्तिभावाने केलं पाहिजे. पण जे बुद्धिवादी असतील त्यांनी पण हे विचार केला पाहिजे की ही नदी आहे, पाणी आहे तर जीवन आहे, ते आपण जपलं पाहिजे, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. प्रणव सर, आज तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमो नमः. नमस्कार. प्रेक्षक हो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील त्याही विचारा. अशाच एका नव्या विषयासह भेटूयात पुढच्या भागात. नमस्कार.